ब्राह्मणपूर अंकलेश्वर महामार्ग डांबरखेडा पुलावर अवजड वाहनांची अवैध वाहतूक, लोखंडी कमान वारंवार तुटल्याने नागरिकांमध्ये संताप। ब्राह्मणपूर अंकलेश्वर महामार्गावरील नंदुरबार जिल्ह्यात डांबरखेडा पुलावर अवजड वाहनांना बंदी असतानाही मोठे ट्रक, ट्रेलर आणि भारी वाहने या मार्गावरून सर्रास ये-जा करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। पुलावर सुरक्षिततेसाठी बसवलेली लोखंडी ब्रॅकेटिंग कमान वारंवार तुटण्यामागे हीच अनधिकृत वाहतूक कारणीभूत ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। प्रशासनाने प्रकाशा व शहादा या दोन्ही बाजूंनी अवजड वाहनांची स्पष्ट बंदी घातली असतानाही ही वाहने नेमकी कुठून येत आहेत हा मोठा आणि गंभीर प्रश्न स्थानिकांमध्ये उपस्थित झाला आहे। नागरिकांमध्ये समस्या तीव्र कमान तुटल्यामुळे रस्ता वारंवार बंद होतो। फोर व्हीलर आणि प्रवासी वाहनांना पर्यायी मार्ग नाही, त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो। पुलाचे संरचनात्मक नुकसान होण्याचा धोका वाढला आहे। दिवसेंदिवस वाढणारी ही समस्या पाहता स्थानिकांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। बंदी असतानाही ही अवजड वाहने पुलावर कशी पोहोचतात आणि कडक कारवाई का होत नाही असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे। तात्काळ उपाययोजनेची मागणी, वाढीव पोलीस बंदोबस्त, सतत गस्त आणि सीसीटीव्ही निरीक्षण, अवजड वाहनांवर तात्काळ दंडात्मक कारवाई, पुलाच्या सुरक्षिततेसाठी योग्य दुरुस्ती। डांबरखेडा पुलावरील ही स्थिती केवळ नागरिकांच्या गैरसोयीची नसून मोठ्या अपघाताचे निमित्त ठरू शकते, म्हणून प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।